नमस्कार मित्र मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर आनंदात आहे, कारण भारतीय संघाने माय देशामध्ये कसोटी सामने जिंकण्याचा धडाका कायम ठेवलेला आहे. इतकंच सांगतो तुम्हाला, जर भल्या भल्या ऑस्ट्रेलिया असू देत, इंग्लंड असू देत, दक्षिण आफ्रिका असू देत, न्यूझीलंड असू देत, या संघांना जर का भारतीय संघाला भारतामध्ये हरवणं कसोटी सामन्यात जमलेलं नाही आहे, तर बांगलादेश संघाची तिथं काय डाळ शिजणार. त्यामुळे चेन्नई कसोटी सामन्यातल्या विजयाबद्दलच मी तुमच्याबरोबर बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाच्या विजयाची चाहूल लागलेली होती. एकच गोष्टीकडे लक्ष होतं की कप्तान नजमुल हुसेन शांतो आणि शाकिब अल हसन हे दोन जे अनुभवी खेळाडू आहेत ते भारतीय संघाला किती काळ तंगवतात. आणि त्याच उत्सुकतेने मी चेन्नईच्या चेपॉक मैदानावरती आलेलो होतो चौथ्या दिवशीचा खेळ बघायला. चौथ्या दिवशी सामना संपणार हे आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं, परंतु तो कधी संपणार एवढीच उत्सुकता होती. एक लक्षात घ्या, बऱ्याचशा जणांना असं वाटेल की चौथ्या दिवशी असं नक्की काय झालं की पहिल्या 1 तासामध्ये भारतीय संघाला अजिबात यश मिळालं नाही आणि पुढच्या पाऊण तासामध्ये खेळ खलास. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रत्येक दिवशी सामना चालू होत असताना 8 मिनटं विकेटवरती रोलिंग केलं जातं आणि त्याच रोलिंगचा मला वाटतं योग्य परिणाम झाला होता. कारण पहिल्या 1 तासामध्ये भारतीय संघातल्या कुठल्याच बॉलरला खेळताना शांतो आणि शकीब अल हसनला कुठलाच त्रास झाला नाही. 1 तासाचा खेळ संपला आणि नंतर रोहित शर्मानी लगेच अश्विनला बॉलिंगला आणलं. अश्विनचा बॉल वळतोय अशा अपेक्षेने खेळणाऱ्या शाकिब अल हसनची इनर एज लागली, पॅडवरती बॉल आदळला आणि शॉर्टलेगला सतर्क असलेल्या यशस्वी जयस्वालनी शाकिबचा कॅच बरोबर पकडला. तोच मला वाटतं या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा निर्णायक क्षण ठरला. कारण त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक बॅट्समननी बोज्जा केलं, अक्षरशः बोज्जा केलं. कोणालाही अश्विन जडेजाच्या फिरकीला खेळता नाही आलं आणि या दोघांनी मिळून जसं पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाला अडचणीतनं बाहेर काढलं अप्रतिम बॅटिंग करून, तसंच त्यांनी चौथ्या डावामध्ये जणू काही वाटून घेतल्या विकेट्स. अश्विननी तर कमाल केली. 5 विकेट काढणं, एका मॅचमध्ये शतकसुद्धा करणं ही गोष्ट कधी सोपी नसते. ती अश्विननी करून दाखवली आणि ते सुद्धा माय घरी म्हणजे कशा अर्थाने म्हणतोय, चेन्नईमध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे. हे करत असताना त्याच्या नावावरती एक विक्रमसुद्धा लागलेला आहे की 5 विकेट काढण्याच्या यादीमध्ये तो आता फक्त मुरलीच्या खालती आहे. मुरलीच्या 5 विकेट काढण्याचं प्रमाण अति प्रचंड आहे. त्याचं ते रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही. पण त्याच्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावरती वॉनला मागे टाकून अश्विन आलेला आहे. नॉर्मली मी काही आकडेवारी कधी देत नाही, परंतु आज अश्विनची आकडेवारी सांगणं गरजेचं आहे. याला मी एवढंच म्हणेन, पत्त्याचा बंगला कोसळायला सुद्धा कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागतो. इतका पटकन बांगलादेशचा डाव आटपला. बघता बघता शाकिब नंतर मेहदी हसन मिराज आऊट झाला. त्यांनीसुद्धा आताताही मोठा फटका मारायची घाई का केली मला कळलं नाही. शांतोला शतकाची ओढ का लागली नाही मला कळलं नाही. कारण या सगळ्यांनी अश्विनला मारताना आपली विकेट गमावली आणि अश्विनच्या बरोबर जडेजानीसुद्धा योग्य परिणाम साधून दाखवला. त्याचा बॉल वळत पण होता, अश्विनचा बॉलसुद्धा वळत होता आणि दोघांनी मिळून मिल बाटके खाओ या स्टाईलमध्ये उरलेल्या विकेट खलास करून टाकल्या आणि 280 धावांचा विजय भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे. भारतीय संघाला भारतामध्ये कसोटी सामन्यात हरवणं हे किती अवघड आहे हे आता जगातल्या सगळ्या कसोटी संघांना कळून चुकलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आज चेन्नईच्या विजयामध्ये झालेला दिसला. बांगलादेश संघाकडनं माफक अपेक्षा होती की ते लढत देतील. पहिल्या डावात जेव्हा 6 आऊट 144चा धावफलक भारतीय संघाचा दिसत होता, ती एक चमक त्यांनी दाखवली आणि नंतर या डावामध्ये चौथ्या डावामध्ये शाकिब आणि शांतोनी आणि त्याचबरोबर त्यांच्या सलामीच्या जोडीनी दिलेली माफक लढत एवढीच काय ती जमेची बाजू होती. नाहीतर परत एकदा बांगलादेशचा संघाने पचकणारा खेळ केलेला आहे. मला हे शब्द वापरताना अजिबात आनंद होत नाही.
परंतु कित्येक वर्ष मी बांगलादेश संघाचा खेळ बघतोय. एखाद्या वेळेला काहीतरी धमाल खेळी ते करतात, कधीतरी ते जिंकून दाखवतात, नाहीतर त्यांच्या खेळामध्ये ना सातत्य आहे ना त्यांच्या खेळामध्ये चमक दिसते. लढाऊ वृत्तीचा सुद्धा अभाव दिसतो. म्हणून या संघाबाबत बोलताना मला थोडे अपशब्द वापरायला लागतात. अपशब्द म्हणजे पचकू खेळ एवढाच मी वापरला आहे, त्यांना काही शिव्या दिलेल्या नाही आहे. परंतु गेले कित्येक वर्ष ICCनी त्यांना जो अगदी संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. तिन्ही प्रकारचं क्रिकेट ते खेळतात. टेस्ट खेळतात, वन डे खेळतात, T20 खेळतात. परंतु त्यांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. खेळात सातत्यता अजिबात दाखवता आलेलं नाही आहे. यावेळचा त्यांचा संघ बऱ्यापैकी परिपूर्ण वाटत होता. म्हणून थोडी तरी अपेक्षा होती. ती अपेक्षा, ती आशासुद्धा त्यांनी धुळीला मिळवलेली आहे. भारतीय संघाच्या जयवीरू जोडीनी म्हणजे अश्विन आणि जडेजानी या सामन्यामध्ये जबरदस्त चमक दाखवली. बॅटनी दाखवली, बॉलनी दाखवली. आणि दरवेळेला आपण म्हणतो अष्टपैलू खेळाडूची उणीव भारतीय संघाला जाणवते का, याच्याबाबत जे कोच गौतम गंभीर म्हणाला ते महत्त्वाचं वाटतं मला, की दरवेळेला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर तुम्हाला का पाहिजे, स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर मिळाला तरी काम होतं ना. अश्विन जडेजांनी नेमकं तेच करून दाखवलेलं आहे. या विजयामध्ये त्यांचा वाटा प्रचंड मोठा होता. त्यामुळे वेल प्लेड अश्विन, वेल प्लेड जडेजा, वेल प्लेड इंडियन टीम. भारतीय संघाच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अश्विन जडेजाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि खास करून अश्विननी एकाच मॅचमध्ये शतकही करून दाखवलं, ते सुद्धा संघाला गरज असताना, आणि नंतर 5 विकेट एका डावात काढण्याची कामगिरी करून दाखवली. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलच्या आयकॉनवरती टिंग टिंग करा. माझा अकाउंट सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्यातला संपर्क असाच चालू राहील. बाय बाय.